कोरेगावच्या सरस्वती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात। सन 1997च्या 10वीच्या बॅचच्या विद्यार्थी रंगले जुन्या आठवणीत। गुरुजनांचा झाला सन्मान, पुन्हा सर्वांनी एकत्र येण्याचा केला मानस। शाळेतील मौज मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, गुरुजनांचा तथा शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेह संमेलन व त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम अशा विविध विषयांवर सन 1997च्या 10वीच्या माजी विद्यार्थ्यांनी गप्पा मारत आठवणींना उजाळा दिला। दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयात सन 1997च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला। यावेळी सेवानिवृत्त शिक्षक MD बर्गे सर, SS बर्गे सर, KS बर्गे सर, नामदास सर, निकम सर, SY देशपांडे सर, विद्यमान मुख्याध्यापक RB बर्गे सर, सुहास गोळे सर, दिनेश घनवट आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। माजी विद्यार्थी तथा गुरुजनांचे सर्वांचे गुलाब पुष्प देऊन व पेढे देऊन हसतमुखाने स्वागत करण्यात आले। त्यानंतर शाळेचे संस्थापक स्वर्गीय भिकुतात्या बर्गे व स्वर्गीय अप्पा कुलकर्णी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सर्वांनी अभिवादन केले। तदनंतर हॉलमधील माता सरस्वतीच्या मूर्तीला सर्वांनी पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी दिवंगत विद्यार्थी व दिवंगत शिक्षक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने ज्योत्स्ना बर्गे, नितीन विरकर, AG शिंदे आदींना 2 मिनिटे मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। कार्यक्रमास महेश शामराव बर्गे, सचिन साळुंके, योगेश भोसले, जितेंद्र भुजबळ, नटवर सारडा, भीमराव उर्फ नाना मोरे, रोहन जाधव, महेश दायमा, कल्पेश ओसवाल, डॉक्टर महेश शिंदे, समीर खबाला, रुपाली घाडगे, नीता शहा, डॉक्टर पूनम मोरे, पूनम तजू, शुभांगी चव्हाण, प्राजक्ता काळे, धीरज किरपेकर, निलेश गायकवाड, सचिन साळुंके, सचिन बर्गे, सचिन बर्गे, वीरेंद्र मुल्ल्या, गणेश चव्हाण, विवेक बर्गे, हेमंत बर्गे, महेश शिंदे, राहुल नातू, उमेश घाडगे, संतोष माने, स्मिता चव्हाण, माधुरी शिंदे, सुजाता शिंदे, शीतल शिंदे, कल्याणी श्यामगावकर, मनीषा सनस, शीतल वेळार, वैशाली पडवळ, प्राजक्ता काळे, शुभांगी चव्हाण आदी उपस्थित होते। यावेळी प्रत्येकाने आपापल्या सामाजिक, शैक्षणिक, उद्योग व्यवसायात केलेली भरारीबाबत विचारांची देवाणघेवाण करण्यात आली व प्रत्येक सामाजिक कार्यात कोरेगावच्या विकासाकरता व शाळेच्या विकासाकरता पुन्हा एकत्र येण्याचा सर्वांनी मानस केला। सर्व प्राणीमात्रांमध्ये चैतन्य रूपात प्रकट झाले। विद्येच्या आपल्या देवता माता सरस्वती दर्शन करून शिक्षक आणि माझे मित्रमैत्रिणी बालमित्र आणि मैत्रिणी त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे।
माझं फार्मसी मॅनेजमेंट आणि औषधीकरण म्हणजे आयुर्वेदामध्ये जी औषधं लागतात ती औषधं आपण स्वतः तयार करतो त्याचं एक युनिट सुरू आहे आणि त्यात मला हळूहळू डेव्हलप करायचं मला सुरू आहे आणि सरांच्या आशीर्वादाने आणि आईवडिलांच्या कृपेने हे सगळं करून असं मला वाटतं आहे. आजही सगळे समाजावर खूप सारे आठवणी डोळ्यामध्ये येतात. बोलतानाही असं थोडंसं वेळेचं बंधन आहे त्याच्यामध्ये खूप काही आठवणी सांगता नाही पण शाळेतल्या अशा खूप साऱ्या आठवणी आहेत की सरांच्या बरोबरच्या मैत्रिणींबरोबरच्या की जे दिवस आम्ही काढले ते आता परत आयुष्यात येतील की नाही हे माहीत नाही. त्यामुळे गेट टुगेदरला यायचं की नाही हा विचार करत असताना हे दिवस मी आठवले आणि मग निर्णय घेतला की आपण येऊया. कारण जरी ते दिवस नाही आले तरी आपण त्या आठवणी एकमेकींच्याबरोबर शेअर करू शकतो. एकमेकांबरोबर शेअर करून आपण त्यांना परत तो आनंद मिळू शकतो हेच उद्देश होतं. म्हणून मी आज इथे आले आणि ऑर्गनायझिंग कमिटीने हे खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केलं. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप मोठे टास्क आहे. सगळ्यांना एकत्र आणणं त्यांच्या वेळा बघून सगळं मॅनेज करणं ही खूप मोठी गोष्ट होती. पण योगेश म्हणा किंवा मनीष म्हणा आणि राहुल ह्या सगळ्यांनी हे सगळं जमून आणलं त्यामुळे त्यांचंही खूप मोठं कौतुक आहे आणि एवढं बोलून काही 4 शब्द संपवते. धन्यवाद. बोलते मी कल्याणी चांदगावकर आताची कल्याणी कुलकर्णी. शिक्षण वगैरे काय ठीक आहे प्रत्येकजण सगळेजण छान शिकले सगळेजण छान सेटल झाले ते काय ठीक आहे पण माझ्यानंतर 27 वर्षी होते पुन्हा एकदा बालपण अनुभवायला मिळालं थोड्या प्रमाणात अनुभवायला मिळालं. मी तर खूप लवकर शाळा सोडली होती पण सगळ्यात वेळ असं असं की मुलं काय मुली काय असे सगळे छोटे छोटेच म्हणजे माझ्या मनामध्ये आजपर्यंत सगळ्यांच्या छोट्या इमेजेस होत्या. आता हळूहळू अरे हा तीच ती पुन्हा मीच ती प्राजक्ता हीच ती योगिता आहे असं जे काही म्हणजे हे क्षण जे आहेत ना हे क्षण असे शब्दात मांडणं खूपच अवघड आहे आणि अशा पद्धतीची गेट टुगेदर वारंवार व्हायला पाहिजे. वारंवार आपण एकत्र यायला पाहिजे. खूप आठवणींना जुन्या उजाळा मिळतो आणि यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्या सगळ्या आयोजकांचे मनापासून आभार. आणि म्हणजे या गेट टुगेदरला असं शब्दामध्ये कव्हर करणं मला नाही वाटत की हे शक्य आहे म्हणून खूप काही अनुभवण्याची गोष्ट आहे आणि ती आपण सगळे छान अनुभव आणि असेच अनुभवत राहूया असं मला वाटतं. आणि मायकर बोलणं म्हणजे सर्वसामान्य माणसांचं काम नाही कारण की मायकर बोलणं हे कर्तृत्व ज्याचं असतं तोच बोलू शकतो. म्हणजे भीती येते म्हणा पण आपली भीती येण्याची कायच कारण नाही. आपले बाळपणातूनच राहायचं ते गुरुजी काय मी सचिन शिवाजी साळुंखे प्राथमिक शाळा शिरू 7वी पर्यंत शिक्षण घेतलं म्हणजे आपण साधारण नाही इकडं ना तिकडचं त्यातून घरातले सर्व साळुंखे ह्या सरस्वती शाळेतून शिक्षक म्हणजे शाळेत शिकलेले आहेत. इथूनच शिक्षक बनले ते प्राथमिक शिक्षक आणि बरेच जण विद्यार्थी आहेत मैत्रीण सुद्धा आहेत. तुमचे वडील आमच्या वडिलांचे मित्र आहेत के.एस. बर्गे सर आहेत ते एम.डी. बर्गे सर आहेत त्यांना सर्व आम्ही साळुंखेला तर त्यांनी मला पुण्याला शाळेला आठवीला घातलं. तर माझं काय गावाकडे सवय पुण्यात काय नाही ना की आपल्या मुलं मला काय जमत नाही आपल्याला जे मार्क पडली मी म्हणाल आपल्या गावाकडे जवळच्या गावात शाळा आहे तर ते म्हणे नको सरस्वती शाळा आहे मी त्या शिकवतो माझी इच्छा की तू इथेच शिक. इथं आपण 8वी 9वीमध्ये मध्ये आपला नंबर आता बसवायचं कसं मध्ये तर मी म्हणलं नाही मी नच बसणार. बच्या वर्गात बसणारे आम्ही 3-4 बाहेरचे विद्यार्थी होते बाकीचे डच्या वर्गात बसत होते. 8वी 9वी बघ त्या साईडलाच होता 10वी पर्यंतच त्याच्यानंतर म्हणजे आम्ही भरपूर मजा केली. मुलींनी कोण ओळखत नाही ओळखतच नाही कारण काय झालं त्याच्यानंतर आम्ही कॉलेजला डिग्री कोणते कॉलेजमध्ये सर्वसाधारण आता सगळे घाबरतात. 10वीत मला वाटते आपल्या ह्या बॅचमध्ये थोडक्यात पोरं पास झाली त्यात कोणी पहिल्या वर्षी 10वी झाली बरेच जण नापास आहेत मुली पास झाले जास्त कारण की आपल्या त्यावेळेस पेपर असे टप होते आणि पेपर वर्गात यायला देणं मुश्किल की आता काय करायचं म्हणजे माझे 3% पास सचिन साळुंखे 45% पास 10वी आणि शिक्षकाचं धोरण 75% पास अहो झालं ते बघा ना बाकीचं काय झालं ते बघा त्यावेळेस 10वीमध्ये एक मार्क तो मार्क करणं हे महत्वाचं आहे. 11वीला गेलो 12वीला म्हणजे पुढे जाणार आम्ही 8 साईड आपल्याला
तर वडील म्हणजे 12वीचा पाऊस होऊ शकत नाही. बघू म्हटलं 12वी माझी विद्यार्थी जेवढे ते आहेत 10 जण नापास, मी चक्का पास. त्यावेळी पण 58% तेव्हा D.Ed होतं 2% म्हणजे वॅकेशन असं तर कसं भेटत होतं D.Ed त्यावेळेस. तर 2% जाऊन पडले वडिलांनी सामान 58-60 पडले असं तर मी शिक्षण झालो. म्हटलं नाही तर तुला जास्त बोलतो तुला कॉलेजला घालतो. माझी मी म्हटलं मराठी मीडियम तुम्ही कुठं गाव कॉलेज नाही तुला कॉलेजला जा चालतंय. वडिलांच्या आज्ञा आणि आपण आज्ञाधारी आली आता आज्ञाधारी मुलं नाही तर आज्ञाधारी नाही गेलं पाहिजे. लॉ कॉलेज केलं फर्स्ट इयर तसं सोडवलं. मी म्हणाला आपल्याला येते काय इंग्लिशमध्ये तर शिकवायला आपल्याला वर्गाचा होते गणितला CS वर्गाचा इंग्लिशला होतेच. त्यानंतर लॉ कॉलेज केल्यानंतर माझं तकदीर बदललं. मी विचार केला की आपण जर हे लॉ कॉलेज काय आपल्याला भविष्य घडवणार नाही आपण आपला एक मार्ग पकडावा आणि आपलं फौजमध्ये बसले जातो. आणि त्याचा एक फायदा आहे फौजमध्ये राहून डिसिप्लिन शिकता येतं कारण त्याला मार्गदर्शन करता येतं. फक्त काय लोक म्हणतात की येतो पेन्शन घेणे तुला फौजी माणसाला ज्या माहिती मिळतो त्याला माहिती पेन्शन काय असतं. ज्यावेळेस येतो 18 वर्ष समजेल त्यावेळी हे जाते मला तर माहीत असतं काय पेन्शन. लोक बरेच म्हणतात हा पेन्शन आता काय तुम्ही माहीत असतं पण ते करणं हे भरपूर आवड आहे. ही माझी घटनेची सांगतोय फक्त स्टोरी पण जे सरांनी घडवलं हे आता ज्यामुळे बोलू शकतो आपण. जर हे सरांनी घडवलं म्हणजे जेव्हा झाड आपण लावतो आता जे आपण रोखला आपल्याला सांगते की झाडे लावा कोणी नाही तो उपक्रम केला जातो. कोणी नाही लावून घालता आमची लावली कोणी त्याच्यावर पाणी घालत नाही कोण काही नाही. आणि सध्या काळाची गरज जर झाडे काय लावली आता राजस्थानमध्ये 18 वर्षांमध्ये मी 2-3 वर्ष होतो तर 85 डिग्री आता 50 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. जर हे हाच काळ राहिला तर 60-70 डिग्री झाले तर माणूस काढायला काही टाईम नाही लागत. पण जर तुम्ही हेच लक्षात ठेवा बोलायला टीव्हीवर बोलायला न्यूजवर कुठेही बोलायला वकील आणि तुम्ही वकील कुणी आहे का आणि शिक्षक बोलायला कधी पडते त्याच्याबद्दल थोडं स्वीकार असू दे. सरस्वती देवता सरस्वती मातेबद्दल आणि मग तुमची थोडं मान्य स्टेज सध्याचे प्रोफेसर पूर्व एजच्या बेसिस प्रोफेसर सिनियर शिक्षक प्रोफेसर निकम सर प्रोफेसर आमचे सरकारी किंवा आमचा विद्यार्थी आणि कोणाच विद्यार्थी तुम्ही सर्व माझी विद्यार्थी तुम्ही म्हटलं एकत्र आले फार जमिनी गोष्ट आहे फार जमीन त्यांच्या शाळेमध्ये फार फार चांगलं म्हणून मला थोडा त्यांना खास धन्यवाद. ही सर्व मंडळी तर आपापल्याच्या नंतर प्रॉपर आहे. सध्या संबंध आहे फार फार भरपूर घडला आहे. एक नंबर क्लिअर जाधव डॉक्टर मोरे सरे डॉक्टर शिंदे एक नंबरची क्लिअर पूनम एक नंबरची क्लिअर याचे बरेच क्लिअर आहेत. फौजी आतोदारा माडी सरकार एक नंबरची क्लिअर रेस्टर होते ते सांगून घे नातू ते जेवणाची तुमच्याकडे चांगलं आहे. आता इथे इंजिनियर त्यांच्या मला भरपूर आहे सिव्हिल इंजिनियर आहे आणि इंजिनियर खताळ इंजिनियर आहे फूड इंजिनियर आहे डॉक्टर असू द्या. एकूण काय मला सांगायचं कशासाठी आहे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की गुरु हा हापसा ठेवतो एक डाव करतो राखून ठेवतो. पण मला वाटतं मी आत्मविश्वास बोलतो की आमच्याकडे कुणी हापसा राखलेला नाही डाव राखून ठेवलेला नाही. जेवढं आमच्याकडे होतं त्याच्यापेक्षा जास्त डाव तुम्हाला शिकवले त्यामुळे तुम्ही आपापल्या क्षेत्रात एक्सपर्ट आहे. महेश शिंदे महेश वर्गे अजून महेश नाव म्हणत हा एक सगळे महेश एक आठवण सांगतो बरं सर वाईला फार पूर्वी एक कार्यक्रम होता. शंकरराव विधानसभेचे सभापती शंकर म्हणजे महेश शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री नांदेडचे आधी मुख्यमंत्री अशोक चव्हाणचे वडील शंकर म्हणजे महेश शंकर दयाळ शर्मा माझे राष्ट्रपती पुन्हा राष्ट्रपती झाले.
ती 3 शंकर एका व्यासपीठावर होती. तर इथं 4-5 पैसे एका व्यासपीठावर आहेत. जमिनी कोठे चांगले असू द्या. ही सर्व क्षेत्रांच्या आपल्या क्षेत्राचे एक्सपर्ट मंडळ आहे. निवेदन तुम्ही उत्तम आहे आणि कोणती खरं तुम्ही ज्या क्षेत्राचा पोलीस डिपार्टमेंटची काही माणसं आहेत थोडं विचारपूर्वक तुम्ही ज्या क्षेत्रात चांगली गोष्ट आहे पण तुम्ही जर काही सरकारच्या पुढारी क्षेत्रात केला असता लीडर तुम्ही झाला असता फार मोठं नाव तुम्ही कमवलं. असू द्या ज्या क्षेत्रात आहात ते फोटो बघा सगळे दाखवतं का की कशाला जातो असा फोटो बघा असा फोटो आता तुमचा लागला इथे शक्य नाही. तर तुम्ही आता आणि जर आवडत झालं मोठे बाहेर तुम्ही तिथपर्यंत आलाय किमान तुमचा मुलगा तुमचा कुणी एखादा नियमित असा करून इथं लागला की देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर काहीतरी कामगिरी करायची. तुम्ही तुमच्या पातळीवर कामगिरी करताय बसवा तुमचा व्यापार छान झाला मला माहिती आहे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर काहीतरी तुम्ही मिळवा अशा प्रकारची अपेक्षा करतो. तुम्ही इथं आम्हाला बोलवलं मान सन्मान केला त्यानिमित्त काही बोलून घेऊन ठेवलं वाटतं तेही काही बाजू आहे दोन भाग आहे पण त्या निमित्तानं आपण एकत्र आलो येतोय ही चांगलीच गोष्ट आहे. तुम्हाला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. असेच मेळाव्यासारखे येत चला एवढे दिवस सर्वांना आम्हाला अगत्याने बोलवलं यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. कारण आपल्या अंगणवाडी रोज आमच्या चेहऱ्यावरती यशस्वी कलाकार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात नक्की पारंगत आहे. त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांचा शाळेचे विद्यार्थी म्हणून गावकरी म्हणून आम्हाला नक्की अभिमान आहे. प्रत्येक क्षेत्रात नक्की नाव करून लागते. एखाद्याचं नाव घेतलं तर दुसऱ्याला वाटलं मी नाही का म्हणून कोणाचं नाव घेणार शिंदे पण त्याचबरोबर मुलींच्या चेहऱ्यावरनं लगेच ओळखलं तर दुपारी हसायच्या अगोदर लगेच ओळखलं तर दुपारी पुरस्कार कार्य पुरस्कार म्हणजे चेहरे लगेच मोडे सुद्धा विचारली की म्हणजे सातवी गोष्टी कशी सातवी आहे त्यात काही फरक पडणार आहे. म्हणजे एवढं अगदी आपण काल तू सामगावकर कल्याणी सामगावकर तर कल्याणी सामगावकर एक पहिल्यांदा गॅदरिंग झालं होतं त्या विरंची जागी निघाली नागोबर बोलायला लागला सादर केलं. हिनं त्यावेळेला गाणं सादर केलं होतं नक्की ना म्हणजे बरेच माझी पण नक्की ते आठवत आहे विद्यार्थी आपले चांगले पालक होते त्यावेळेला शाळा शिस्तीत होती काही आहे पण थोडासा एकमेकांचा आदर वगैरे लागून शाळा चालल्यामुळं जास्त कोणाशी संपर्क असा येत नव्हता आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आदरयुक्त भेटी होती. कोणी आपल्याला सरांनी बोलवले म्हटल्यानंतर थोडीशी अनामिक भेटी होती की सरांनी कसं कसं बोलवले आणि त्यातल्या सांगायला हरकत नाही. प्रयोगशाळा म्हणजे प्रत्येकाच्या भेटीचं ठिकाण होतं. सरांच्या ऑफिस कधी वाटतं नाही भेटीचं पण सायन्समध्ये मात्र तिथं मात्र मग एवढं वेगळ्यासाठी बोलवले का बघायसाठी बोलवले का वर्गेसाठी बोलवले का वर्गेसाठी बोलवले काहीतरी काम असण्याची नक्की तुम्हाला तो त्याला सुद्धा नक्की आठवत असेल. म्हणजे या सगळ्या सगळं आपण घेऊन तुम्ही बाहेर पडलात चांगल्या प्रकारे प्रत्येकाने आपण त्या क्षेत्रात यशस्वी जाणार याबद्दल शिक्षक म्हणून शाळा म्हणून संस्था म्हणून नक्की आम्हाला अभिमान आहे. ज्यावेळेला तुम्ही बाहेर जाता त्यावेळेला सहज अगदी उत्सुकता म्हणून अगदी आमच्यासारखे जुने शिक्षक कुणाला विचारतात कुठल्या शाळेतला आत्ता सुद्धा तुम्हाला कुठल्या शाळेत विचारल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही सरस्वती आईकडे नाव सांगता
त्यावेळेला विचारणाऱ्याच्या मनात सुद्धा लगेच त्या शाळेबद्दल आदराची भावना नक्की निर्माण होती. इतकं तुम्हाला शाळेला दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जसे चांगले राहतात तसे शाळा सुद्धा तुम्हाला योगदान देण्यात कमी पडली नाही. तुम्ही सर्वजण आलात, तुमचा येतो सत्कार केला, जुन्या आठवणीला उजाळा दिला. अगदी 5वीपासून 10वीपर्यंत येतोपर्यंत अगदी जयप्रकाश विद्यालयापासून येईपर्यंत तुम्हाला नेमकं काय काय आठवलं ते लगेच तुम्हाला आत्तापर्यंत सगळ्यांना आठवत असेल. आणि अजूनही तुम्ही 5-6 वाजेपर्यंत सगळ्या आठवणींना उजाळा देण्यात अगदी असाल तर तुम्हाला सर्वांना तुमच्या भावी आयुष्याच्या दृष्टीनं यशस्वी प्रगती होऊन एवढीच सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्ही आमच्या त्यामुळे तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. शाळा आपली आहे, केव्हाही शाळेत आपलं स्वागत आहे. आणि ज्या वेळेला जात बाहेर त्यावेळेला शाळेच्या सुखद आठवणी सांगत राहा, एवढंच फक्त मी तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर पुण्याला मी अशा बजाजमध्ये जॉब आहे आणि बजाजमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये मी सध्या इंडियन युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंगमध्ये काम करतो. तर या आज सगळे भेटल्यानंतर खूप आनंद झाला. त्याचबरोबर सरांच्या आठवणी म्हणजे तुमचा कसा माझ्या मडक्यांना आकार देतो तसा या सगळ्यांनी दिला. आणि तुमच्या हात ते मडके घडवण्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. ॲटलिस्ट माझ्या बाबतीत तरी सगळ्यांचे हात लागलेले आहेत असे. आणि त्यामुळे त्यांचे जे संस्कार केलेले आहेत त्यांनी जी शिस्त एक आपल्याला लावली. त्यामुळं आयुष्यामध्ये बऱ्याचशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपण टिकाव करू शकतो. आणि बरोबर ती माझी थँक्यू. प्रेम मिळावा निमित्त नुसते, मनात कायम शाळा असते. शाळेतील प्रत्येक सवंगडी सवंगडी आणि आठवतात दिला प्रत्येक घडी. शिक्षकांचे मार्गदर्शन, शिक्षा आणि हातावरची झडी, भावनांचा कल्लोळ, प्रेम, गोंधळ आणि कधी उजळे सुद्धा. फुलांसारखे दिवस असे पाकळ्यांमध्ये विखुरले, प्रत्येक पाकळीच्या सुगंधाने मन मात्र मोहरले. वळून मागे पाहता भूतकाळ खुणावतो. भविष्यातल्या स्वप्नांना नकळत घडवलं. मोठेपणी एकमेकांशी भेटताना कुमार वय हळूच डोकावते. थांब म्हणून सुद्धा मन मात्र खूप भरकटते. थँक्यू. एक नाव आपण मिस करू शकत नाही, ते म्हणजे आपली मैत्रीण ज्योत्स्ना. ॲक्च्युली आजचा जो काय गेट टुगेदर झाला आहे त्याचं मूळ जे किंवा बीज जे ते मागच्या गेट टुगेदरमध्ये जे हे केलेलं आहे त्याचं मेन सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा जो होता तो ज्योत्स्नाचा होता. यात आपल्यामध्ये नाही आहे, त्याचं दुःख आहे बघा. पण ठीक आहे, आता काळ आहे, कोणी थांबू शकत नाही. तिथे जो आठवणी जर आपल्याला काय शेवटी पुढं गेला ठीक आहे. तर मी सर्व शिक्षकांचे उपस्थित मित्रांचे खरं तर आपलाच कार्यक्रम मानायचं घ्यायचं नाही, तसं सगळ्यांच्या वतीनं सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो. आणि तत्पूर्वी एक गोष्ट आवर्जून आगळी होती ती म्हणजे आपले लाडके राजाभाऊ त्यांचा सत्कार शुभांगी आणि सचिन या दोघांनी जे समोर करावा. सर्व शिक्षक हे माझे शिक्षकच आहेत. मी सुद्धा या शाळेचा 78 ते 80 विद्यार्थी 80 झाली 5 बाकीच्या पाठीमागे 1 वर्ष आमचे भाऊ या शाळेत शिकलेले आहेत. प्रथमतः हा माझे विद्यार्थी मेळावा घेण्यासाठी
तुमच्यापैकी ज्या ठिकाणी मंगेश आहे रोहित आहे काही जणांच्या प्रयत्न केले त्याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा मी धन्यवाद देतो. कारण मेळावा मागच्या मे महिन्यामध्ये सुद्धा वाटते असतं जर 19 मेळावा तुमचं 27 वर्ष होते. आता मेळाव्याचा मुख्य उद्देश काय असतो आपल्या जुन्या आठवणी असते मित्रमैत्रिणी भेटायला त्यावेळी तुम्हाला पद्धत माहिती आहे भाऊ बहिणीला शाळेत कळत नव्हते भीती असायची. आता या व्यासपीठावर वचन सगळे नाही ते नाव सगळ्यांनी घेत नाही बऱ्याच जणांचा दुसरा मार्ग खाल्लेला आहे आणि ते सरांच्यापासून कारण आपले उपडलेले आहे शिस्त हा जो काय भाग हवायचा हा सुद्धा आपला अभिमान आहे. नुसतं महाराष्ट्र नव्हे भारतामध्ये ज्या मला परवा जम्मू काश्मीरच्या का माझी सैनिक बोलाल तर मी या शाळेचा विद्यार्थी आहे मला अभिमान आहे तुम्ही इथं आहे म्हणजे आपलं म्हटलं तर त्याचं कॅरेक्टर सांगायची गरज नसते ही व्यक्ती कशी आहे काय आहे. त्यामुळे आपल्या शाळेत जे संस्कार आहेत आपले जे गुरुवारी आहेत त्या गुरुवारीची जी शिजोरी आहे आयुष्यभर जपून आपलं आयुष्य आपल्या ठिकाणी सगळ्यात सेटअप केलं असतं. तुम्ही डॉक्टर आहेत तुम्ही वकील आहेत पण मगाशी परत सांगितलं घ्यायला तुमचा माझी विद्यार्थी जो कलेक्टर आहे तर सांगितलं असं आम्हाला माहीत नाही नाव असेल तुम्हाला मोठ्या काही नाव घेऊन सन्मान केला जाईल ज्यावेळी तो कधी गावामध्ये 100% त्याला त्यावेळी घेऊन या काय त्याचा एक मोठा पुकार आपल्याकडे आहे. तर बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. हे मेळावा घेतल्यानंतर काय होतं की आपण नेमकं कुठं आहोत काही परिस्थिती असतात गाठी पडत नाही त्याला वाटतं तुम्ही या शाळेचा विद्यार्थी तर माझं थोडंसं माहीतच नसतं ना हे काम कोणाचं आहे ते तुमचं काम आहे. तुमच्या काळात जर अगदी गेल्या वर्षी असू द्या आजूबाजूला विद्यार्थी असू द्या तो कोणी मोठा असेल तर शाळेमध्ये त्याच्यावर दखल जर झाली तर आपल्या काही अफसर वाटते तुमची अफसर माझ्या ठिकाणी सुरू केलेले आहे पोलीस पटाकर सरांनी जगातले सगळे बरेचशा ठिकाणी विद्यार्थी बरेचसे फलवलेले आहेत जे काही नवीन उपक्रम आपल्या शाळेमध्ये अफसरच टाकले जातात जे काय असेल ते बरेचसे आपले जे विद्यार्थी असतात ते काय लाईक साथ देत असतात काही कमेंट करत असतात. तर ह्या गोष्टी आज तुम्ही पाहिलेल्या आहे पहिली शाळा आताची शाळा जेवढं आपण डेव्हलप करता येईल करतो नुसतं इमारतीला नव्हे शाळेचं पातळी करून द्यायची पहिली गुणवत्तेमध्ये आपण पहिला टॉप आहोत तर तिथे मी आजची मला परिस्थिती सांगतो मी ॲडमिशन आपण सुरू केलेलं आहे आजूबाजूच्या शाळांचे नावं मी घेत नाही ज्या मोठ्या शाळा सुद्धा आहेत तिथे पालक आपल्याला बरेचसे रागायला लागतात सर आपल्या या शाळेमध्ये घ्यायची ॲडमिशन का तुम्हाला असं करता येत नाही काय तुम्हाला गावाच्या आपल्याला पत्र देता येत नाही मग त्याचं एक करा की गुणवत्ता हे शिक्षक असतील शिस्त असेल आणि संस्था असेल हे सगळ्यांनी मिळून या ठिकाणी हे जे लहान होतं मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे आणि ह्याच गोष्टी या ठिकाणी तुम्ही माझे विद्यार्थी या ठिकाणी येऊन आपण सगळ्यांनी सांगत असतो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना वेळेकडे शाळेचे पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत करतो. माझ्या विद्यार्थी मला आपल्याकडे साजरा केला तर तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. पहिल्यांदा मोबाईल मार्गदर्शन साहेबांचं मनोगत व्हायला पाहिजे आदरणीय सर बरेच सर MD बरेच सर आणि व्यासपीठावरील सर्व आदरणीय शिक्षक बंधूंनी मी पहिल्यांदा माझी ओळख करून द्या म्हणून पण आता 1-2 मिनिटं सांगतो. सचिन यांचं ओळख करून दिली तर त्याप्रमाणे मी गोळेवाडीचा इयत्ता 5वी इथं आलो. 1993 सालची आमची बॅच 5वी याचं वर्ग होता आणि गोळेवाडी वडाचवाडीचे सर्व विद्यार्थी हे ब आणि क तुकडीत असायचे ग तुकडीत असायचे. तर त्यांच्या वर्गामध्ये प्रवेश मिळावा म्हणून अक्षरशः रडलेलो. त्या दरम्यान KS वर्गे सर आता त्यांच्या हाताखाली काम करतात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात सर आमचे RB वर्गे सर त्याच्या आधी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. शिक्षणामध्ये आपण तशा पद्धतीनं आपण अध्यापन करायचं नियोजन करायचं शिकला असा आदरणीय सर वर्गे सर ज्यांच्याकडं क्लाससाठी गेलो असे एवढी वर्गे सर जास्त काही गेलो नाही. त्याच्यानंतर मराठी आणि शाळेचा अनुभव त्यांच्याकडून घेतला निकम सर. त्याच्यानंतर सुंदर अक्षर कसं काढायचं हे शिकलो देशपांडे सर आणि त्याचप्रमाणे स्काउट गाईड आणि अगदी विभागापर्यंत शाशीमध्ये ज्यांच्यामुळे गेलो असं नामदार सर अशा सर्व आदरणीय गुरुजनांना मी प्रथमतः वंदन करतो. आणि आपण सर्व 1996-97 सालच्या बॅचचे माझे विद्यार्थी आपण या ठिकाणी 10वी झाल्यानंतर मला वाटतं आपण स्टँड ऑफ घेतलेला होता बरोबर आहे.
आणि सेंड ऑफ घेतल्यानंतर आपण आपापल्या व्यवसाय क्षेत्रामध्ये आपण पदार्पण करतो. बऱ्याचशा जबाबदाऱ्या आपल्यावरती पडतात आणि त्याच्यानंतर कुठंतरी मनात असं वाटतं, प्रत्येकाच्या मनामध्ये शाळेचा मित्रांचा एक वेगळा टप्पा असतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण त्या शाळेत जावं, आपण त्या शाळेतल्या आठवणींना उजाळा द्यावा. आपल्या शिक्षकांना ज्यांच्यामुळे आपण घडलो, ज्यांनी आपल्यावरती संस्कार केले, अशा गुरुजनांना आपण भेटावं, त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करावं असं वाटतं आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण एकत्र यायचा प्रयत्न करतो. त्यातून गेट टुगेदर, त्यातून स्नेह मेळावा हा आपला उभारा. 27 वर्षानंतर आपण भेटताय. काही जण इथे राहतात, पण काही जण खास आमची काही मुंबईवरून आले. तर इथं आल्यानंतर शाळेतला त्यावेळेचा आणि आत्ताचा बदल बघितल्यानंतर खूप असं भारावून जातो आपण आणि शाळेची प्रगती अशीच होत राहावं अशी मनामध्ये आपण थोडीशी सदिच्छा व्यक्त करतो. शाळेविषयी बोलण्यासाठी खूप आदरणीय वर्गे सरांनी याच्या आधी सांगितलेलं आहे की शाळेमध्ये आपल्यासारखे माजी विद्यार्थी आल्यानंतर आम्हाला देखील खूप आनंद होतो. काही आपण सजेशन दिल्या त्या देखील स्वीकार्य असतील तर त्यावेळी त्या पद्धतीनं याच्यामध्ये नियोजन करतं, बदल करतं. आता फक्त शेवटी एवढं सांगणार आहे मी, कारण आदरणीय वर्गे सरांना आपल्याला ऐकायचं आहे. येताना काही मुली इथं उभ्या होत्या आणि प्रत्येक जण सरांना विचारत होते की सर ओळखलं. मला कर्ण नावाची काय कविता आठवते या ठिकाणी. पावसाळ्याचे दिवस असतात आणि एक विद्यार्थी की ज्याचं घर नदीमध्ये वाहून गेलेलं असतं, असा विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना भेटायला जातो. कपडे कर्दवलेले असतात, डोक्यावरती पाणी असतं आणि तो सरांच्याकडे गेल्यानंतर म्हणतो की ओळखलं का सर मला, ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दवलेले, केसावरती पाणी. क्षणमध्ये बसल्यानंतर हसला, बोलला वरती पाहुणी. काय म्हणतो तो की गंगाबाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुली. ते गंगा नदीला पूर आलाय आणि त्या पुरामुळे त्याचं सर्व घर वाहून गेले. गंगाबाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुली. मोकळ्या हाती माहेरवाशी पोरीसारखे 4 भिंतीत नाचली. माहेरवाशीला आल्यानंतर आपण माहेरला आल्यानंतर काय बंधन नसते सासरचं, मुक्त असतो आपण. माहेरवाशी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. कना नावाची कविता आपण मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. कारभारण्याला घेऊन सगळे सर लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. एवढं सगळं ऐकल्यानंतर सरांना असं वाटतं कदाचित आपण त्याला मदत केली पाहिजे किंवा हा काहीतरी मदतीच्या अपेक्षेने आपल्याकडे आला आणि त्याच्यानंतर पुन्हा नमस्कार करतो. म्हणजे आल्याला पण सर्व गुरुजनांना नमस्कार केले. हा संस्कार आहे आपला. आपण शाळेत आल्यानंतर पाहिला, आपण वंदन केलं आणि आपण आतमध्ये प्रवेश केला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, सर पैसे नको तर एकटेपणा वाटला. एकटेपणा वाटतं सर, मी पैशासाठी नाही आलो तुमच्याकडे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना, मोडून पडला संसार तरी सगळा संसार मोडून गेला, सगळा संसार वाहून गेला. आतापर्यंत जेवढं काय केलंय ना सगळं वाहून गेले. मोडला तरी संसार तरी मोडला नाही का ना, पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. प्रत्येक विद्यार्थी आपल्या गुरुजनांची प्रतिभेची भावना असते. निश्चितपणे सर्व शिक्षकांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आपण शाळेत आला, आपल्या आठवणींना उजाळा दिला. शाळा नेहमी आपलं त्याच्यापुढं स्वागत करेल. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो संजय आणि थांबतो.
व्हिडिओ सर आहे. चालेल फोटो नाही डायरेक्ट जाऊ व्हिडिओ चालला पैसे हा बोला की एक मिनिट आपलं स्वागत आहे. पुण्याच्या माणसाला पाकिट स्वीकारली जातील. तुला